सद्गुरू एक असं दिव्यत्व आहे की जिथे प्रत्येक माणूस साधक थांबतो, ज्याचं स्मरण होताच जीवनाचा अर्थच बदलतो, ज्याचा स्पर्श होता आपण दिव्य आहोत याची जाणीव होते. तुम्ही जेव्हा सद्गुरूला साथ घालता तेव्हा त्याच्याकडूनही तितक्याच मायेनं तुम्हाला प्रतिक्रिया येतात. जसं लहान मूल आईला साथ घालतं, तितक्याच प्रेमाने आई प्रतिक्रिया देते, तितक्याच प्रेमभावाने सद्गुरू प्रतिक्रिया देतो, प्रतिसाद देतो. आणि तुम्हाला तुमच्या मानसिक दोषातनं बाहेर पडायला सहाय्य करतो. माझ्या मते जगातले 60-70% लोक, 60 ते 70% लोक मानसिक त्रासात पिडलेले असले पाहिजे, पण त्यांना ते कळत नाही. मनाच्या चुकीच्या सवयी कशा मोडायच्या आणि स्वतःला व्यापक अवस्थेत कसं न्यायचं आणि आत्मविश्वाच्या शिखरावर स्वतःला कसं बसवायचं, ह्या गोष्टी स्वतः खूप प्रॅक्टिसने शिकाव्या लागतात. आणि त्यामध्ये सद्गुरूची साथ अत्यंत गरजेची असते. सद्गुरू तुम्हाला पाहत असतो, पारखत असतो, तुमच्या मनाचे प्रत्येक भाव टिपत असतो आणि तुमच्यावर कशा पद्धतीनं कृपा करू म्हणजे तुम्हाला खरा धर्म कळेल, खरा जीवनाचा अर्थ कळेल, अशी त्याची तीच तळमळ असते. प्रथम भेटीत सद्गुरू तुमच्यावर प्रेम करतो, करुणा करतो, लाड करतो, तुम्हाला दुःखातनं बाहेर काढतो आणि मग तुम्हाला त्या दिव्यत्वाच्या भेटीसाठी तयार करायला घेतो. मग तुम्हाला साधना सांगितलं जातं. मग तुम्हाला निरनिराळ्या प्रकारच्या साधनेचे प्रकार सांगणं किंवा काही वाचन कर असं मार्गदर्शन केलं जातं. कारण तुमच्यात जर परिवर्तन झालं नाही तर तुमच्यामध्ये जी दैवी शक्ती आहे, ज्याची आस लावून तुम्ही सद्गुरूपर्यंत पोचता, त्याचा काही उपयोग होत नाही. दैवी शक्ती सगळ्यांमध्ये आहे, पण ती समजून विवेकाने त्याचा नीट अर्थ लावून जीवनात त्याचा नीट उपयोग करणं हे गरजेचं आहे. नाहीतर त्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. शक्ती आहे, एखाद्याकडे खूप शक्ती आहे, पण त्याचा विनियोग कसा करायचा, त्याचा उपयोग कसा करायचा, त्याचा अर्थ कसा समजायचा, मनामध्ये कुठल्या गाभ्यात त्या शक्तीचा वापर करायचा, हे शिकणं खूप गरजेचं आहे. काही लोकांकडे शक्ती असते पण त्याला माहीत नसतं, पण विवेक असतो, बुद्धिमत्ता असते. मग आपण अशा सद्गुरूकडे जातो की जो दिव्य आहे, ह्याला आपण स्वीकारले दिव्यत्व. मग आपला बुद्धिमत्तेचा अहंकार बाजूला ठेवून त्याला शरण गेलात तर ती दैवी शक्ती तुम्हाला सहाय्य करेल. ज्याची मनाचा अभ्यास आहे त्याला दैवी शक्तीची ओळख नसल्यामुळे तो इतरांना दोष देतो. अरे हे असे का करतात, हे असे का वागतात, हे असे का करतात. पण सद्गुरूकडे येणारा प्रत्येक माणूस दोषीच असतो, कारण तो स्वतःला शुद्ध करायला सद्गुरूकडे येतो ना. त्याने स्वतःचे दोष काढण्यासाठी, तो निर्दोष असता तो आला असता का? नाही.
तर तो दोष घेऊन येतो आणि दोषमुक्त होऊन जातो. त्यावेळेला इतर साधकांनी त्याच्याकडे करुणेने पाहावं. जे बुद्धिमान आहेत, जे बुद्धीवर भर देतात आणि भावनेला मागे टाकतात, त्यांनी ह्याची नक्की खात्री बाळगावी की दोन्ही प्रकारचे काही भावनिक लोक आहेत. जे भावनिक लोक आहेत त्यांना भावनेने परमेश्वर समजतो. जे भावनिक लोक आहेत त्यांना भावनेने परमेश्वर समजतो. पण खऱ्या अर्थाने परमेश्वर समजायला भावना, उद्युक्त होणं आणि सद्गुरूशी प्रेममय नातं जोडणं, सद्गुरू माऊलीशी प्रेममय नातं जुळणं हे गरजेचं आहे. कारण ती माता आहे, तो पिता आहे. जेव्हा तुम्ही साथ घालता बाबा म्हणून, काही दादा म्हणतात, काही दादा म्हणून, तेव्हा जशी एखादं वासरूने आंबरडा फोडावा आणि गाईने पटकन तिच्याकडे वळून पळत जावं, तशी अवस्था सद्गुरूची होते. त्या बाबा शब्दामध्ये खूप प्रेम एकवटलेलं आहे, खूप भावना बांधल्या गेलेल्या आहेत, खूप प्रेमाचा स्रोत, खूप प्रेमाचा ओघ लपलेला आहे. बाबा जेव्हा उच्चारलं जातं तेव्हा सहज आनंदमय कोश आहे. कारण ते बाबा उच्चारायला त्या माणसाने खूप प्रयत्न केलेला आहे. तेव्हा बाबा उच्चारणं सोपं होतं. कारण बाबांना जेव्हा स्वीकारलं जातं आणि बाबा म्हणून साथ घातली जाते तेव्हा त्याला प्रकट होणं गरजेचं आहे. म्हणजे जे भावनिक आहेत त्यांचाही आदर असतो, जे बौद्धिक आहेत त्यांचाही आदर होतो, जे मेहनत करणारे सतत कार्यशील आहेत त्यांचाही आदर होतो. प्रत्येक गुणाची लोक आहेत. म्हणून सगळ्या भावनेच्या लोकांनी कार्य करणाऱ्यांचा दोष करू नये. बुद्धिवादी लोकांनी भावनिक लोकांचा दोष काढू नये. जे आहेत, जी माणसं बाबांच्या छत्राखाली आहेत ती तशीच आहेत, ती तशीच त्याने स्वीकारलेली. तुम्ही जसे आहात तसे स्वीकारले गेलेले आहात. म्हणून बाबा तुम्हाला मार्गदर्शन करतात की हे असं करा, हे असं करा, हे असं करा. बाबा म्हणत हे आत्ताच आजचं असं झालंच पाहिजे, असं कराच तुम्ही. कारण बाबा हे पद स्वीकारायला करुणेच्या पराकाष्ठेला जावं लागतं. मातृत्वाच्या प्रचंड वेगाखाली जावं लागतं. तेव्हा त्या पदाला स्वीकारायला तुमची तयारी होते. सहजासहजी कोणीही एखादा माणसाला असं सद्गुरू रूपाने पाहावं, बाबा म्हणून म्हणावं आणि नातं जुळावं असं होत नाही. तुमच्या जीवनात असे काही प्रसंग येतील त्यावेळेला तुम्हाला त्या दिव्य शक्तीची स्मरण होईल, तेव्हा त्याची गरज भासेल. तेव्हा तुम्हाला बाबा कळतील. ज्यांना बाबा कळले नाहीत त्यांच्या जीवनात असे प्रसंगच आले नाहीत की ते कळावेत. म्हणजे जेव्हा मनाची आर्तता होते, तळमळ होते, तडफड होते, तेव्हा त्या दिव्य शक्तीचे पाचारण होतं. त्याचं त्याचं प्रकटीकरण होतं तुमच्या हृदयात आणि तुमच्या अस्तित्वात. म्हणजे तुम्हीच त्याला निर्माण करता, तुम्हीच त्याच्या गुणांची भर उडवता. कारण तो निर्दोष असल्याशिवाय तुम्ही प्रेम नाही करू शकत. तो गुणवान असल्याशिवाय तिथे कार्य करू शकत नाही. तो तुमचे दोष ग्रहण केल्याशिवाय तिथे बसू शकत नाही. त्यामुळे कोणी कोणाला दोष देऊ नये. कुठल्याच साधकाने दुसऱ्या साधकाला कमी लेखू नये. कारण प्रत्येक जण त्याच्यासाठी आलेला आहे. अशिक्षित पण तेवढ्याच प्रेमाने जवळ आहे
अडाणी पण तेवढाच आहे आणि शिकलेला, अति शिकलेला सुद्धा तिथेच आहे. बुद्धिवादी पण तिथेच आहे, भावनिक पण तिथेच आहे आणि कार्यकुशल माणूस पण तिथेच आहे. सगळी एकाच छत्राखाली येतात. गोवर्धन पर्वत उचलण्याचा अर्थ कळतो का? त्याने गोवर्धन पर्वत उचलून सगळ्या प्राणिमात्रांना आपल्या छत्राखाली घेतलं. हे सद्गुरूचं कार्य आहे. ह्या प्रतिमा आहेत. तुम्ही सगळे माझ्या छत्राखाली आहात. तुम्ही कशाही प्रकारचे असतात, लहान, मोठे, वृद्ध, कुठल्याही पोस्टवर असा, पण तुम्ही त्या दिव्यत्व छत्राच्या खालीच आहात. म्हणून स्वतःला उन्नत करण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी, आत्मचिंतन होण्यासाठी सगळे दोष बाजूला काढा आणि फक्त बाबा हेच जीवनाचं सूत्र धरा. तुम्ही जेव्हा बाबा रूपी सूत्र हृदयात धारण कराल, सगळं काही बाबा, खाणं, पिणं, उठणं, बसणं, कार्य करणं, मग आपोआप तुमच्यामध्ये बदल होतील. तुम्ही दोष टाकून द्या, कोणाला दोष देणार नाही. मी तर आहारी व्हाल. कुठेही स्वतःला सुखावं गोष्टी अशा शोधणार नाही. स्वतःचा स्वार्थ आपोआप जडून जाईल. मला नको, हे बाबांना हवं, हे बाबांसाठी, हे बाबांसाठी. पैशावरची प्रीती आपोआप कमी होईल. घरावरची माया कमी होईल. नको त्या गोष्टीतले मोह आपोआप कमी होतील. कारण खरं सत्य धर्म कळणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्या सुखांनी युक्त केलंय बाबांनी. सद्गुरुदेवानं तुम्हाला सगळ्या सुखांनी युक्त केलं. पण त्याच्यासाठी काही कार्य करायचं नाही, तुम्ही स्वतःला बदलायचं आहे. तुम्ही स्वतःला घडवायचं आहे. स्वतःला घडवायला खूप प्रयत्न करावे लागतात. स्वतःचे दोष टाकायला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे स्वतःच्या आत्मपरीक्षणाने स्वतःतले दोष काढा आणि सद्गुरूच्या दरबारी हजरवा की बाबा माझ्यातले दोष जाऊ देत. आणि ते जाळवायला तुम्हाला काही वाचन केलं पाहिजे, काही चिंतन केलं पाहिजे. कारण हे मन हा जो एक प्रकार देवाने आपल्यामध्ये भरलेला आहे, हा अतिदिव्य आहे, पण त्याचा विचार आपण फारसा करत नाही. या मनावर जो संस्कार कराल तोच उमटतो. गंमत बघा, रात्री जो विचार कराल ना, सकाळी त्याच विचाराने जाग येते. बा म्हणायचे, झोपताना अशा प्रकारचे विचार करा की सकाळी त्याच विचाराने जाग येईल. म्हणजे देवाची लिंक रात्रभर राहील. तुम्ही कुठलेही ग्रंथ पारायण करा, कुठल्याही धार्मिक गोष्टी पहा, तुम्हाला सद्गुरू वाचून तरणोपाय नाही, प्रेमा वाचून भक्ती नाही. तुम्ही भजन गाताना त्यात प्रेम नसेल ना, तर किती वृक्ष होतं ते, केवळ शब्द उरतात. आणि बरेचदा मी सद्गुरूचा अधिकार घेऊन तुम्हाला करेक्ट करतो. कारण ज्या भावना मी बाबांकडे अनुभवल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सद्गुरू म्हणून हा देह स्वीकारता. बाबांनी त्यांच्या कार्यासाठी हा देह स्वीकारलाय. कारण मला नाव गाव काही नाही, एक प्राणाची ज्योत तेवत असते जी सद्गुरूला वाहिलेली आहे. आणि तुम्ही सद्गुरू रूपाने माझ्यापर्यंत पोचता, तो भाव मी सद्गुरूला पोचवतो. मी दिव्यत्वात असतो, तुम्हाला दिव्यत्वात नेण्याचा प्रयत्न करतो. कारण तुमच्या भावनांच्या एक प्रकारच्या वलयामध्ये तुम्हीच अडकता, बुद्धीमध्ये अडकता.
कर्मामध्ये अडकता. तुम्हाला सगळ्यातनं बाहेर काढायसाठी, कारण तुमचा चेहरा पाहिला की तुमच्या भावना कळतात, तुमची कर्म कळतात. तुम्ही कितीही लपवलं तरी तुमचं कर्म तुमच्या चेहऱ्यावर दिसणार. तुमच्या हृदयात काय भावना आहेत त्या कळणार. कारण मनाचा अभ्यास सद्गुरूच्या ठाई एवढा असतो की नुसतं मनुष्य पाहिला की त्याची संपूर्ण मानसिक अवस्था लक्षात येते. म्हणून तुम्हाला तयार व्हायचंय, स्वतःला घडवायला तयार व्हायचंय की नाही. तो कधी विश्रांती घेत नाही, कधी लोळत पडत नाही, कधी वेळ टाइमपास हा शब्द कधी तो वापरत नाही. तो टाइम वापरतो त्याचे, कारण आजचा गेलेला दिवस परत तुम्हाला नाही मिळणार आहे. आजचा गेलेला क्षण, आत्ताचा गेलेला क्षण संपला. तो क्षण संपला तुमच्या आयुष्यातून, पुन्हा तो क्षण येणार नाही. म्हणून तो क्षण वापरा तुम्ही. स्वतःच्या कल्याणासाठी तो क्षण वापरायचा आहे. कधी चुकीचं बोलणार नाही, अपशब्द वापरणार नाही. सद्गुरूचा सेवक दुसऱ्याबद्दल वाईट चिंतणार नाही. आणि स्वार्थ पहिला स्वतःतला बाजू, माझ्या स्वार्थाचं आहे ते पहिलं मला काढू दे. आणि जीवनात स्वार्थ कधी स्वीकारणार नाही. मला नको, मला देवाने दिलं तेवढं पुरेसं आहे. कशाची हाव नाही. जेवताना सुद्धा परमेश्वराला समर्पण त्याच्या भाग्याने ते अन्न ग्रहण करेल. आज हे बनवलं नाही ते बनवलं म्हणून तो ताट बाजूला सारत नाही. हे भक्ताचं लक्षण नाही. स्वतःची कामं स्वतः करेल तो सज्जन. स्वतःची कामं स्वतः करेल. दुसरीकडे ऑर्डर सोडत राहणार नाही. अरे हे करा रे, अरे ते स्वतः उठून करायचं. साधक आहात ना, प्रत्येक गोष्ट स्वतः उठून करा. जे तंत्र मी आयुष्यावर पाळलं ते तुम्हाला सांगतो. कारण माझ्या घरात सद्गुरूला मी सतत उभं ठेवतो. तू इथे बस, म्हणजे मी आळशी होणार नाही, मी चुकीचं वागणार नाही, मी चुकीच्या गोष्टी करणार नाही, म्हणून तू इथे बस. आणि डोक्यावर सतत जागृतीचं एक प्रकारचं तलवार असते. चूक झाली की तो पकडतो, अरे चुकलास, अरे हे तू चूक केलीस, तेव्हा माफ कर रे, चूक झाली. अशा माफी मागून मागून जीभ झिजून जाते. 100 माफ्या मागाव्या लागतात, 100 वेळा अश्रू गाळावे लागतात. बाबा चुकलं, बाबा चुकलं, तुम्ही जाऊ नका. हा अनुभव घेऊन बघा. सद्गुरूला आपल्या घरात स्थिर करा आणि अनुभव घ्या. तुमचं वाकडं बोलणं, विचार करणं सगळं सरळ होतं. तुमचं चालणं बदलतं, तुमचं पाहणं बदलतं, तुमचं दुसऱ्याशी व्यवहार बदलतात. काय बदलत नाही. तुमचं जेवणाच्या मर्यादा, पैसे उधळण्याच्या मर्यादा. एवढे पैसे खर्च करायची गरज आहे का? कोणाला दाखवण्यासाठी या गोष्टी करायच्यात आपल्याला? बाबांना आवडणार नाही, मग मला नको, मी नाही खरेदी करणार, मी नाही पैसे संपवणार. जर तुम्ही साधक आहात तर या गोष्टी पाळायला हव्यात. अनाठाई खर्च करतो तो साधक नाही. आणि गरज पडल्यावर दुसऱ्याला पटकन पुढे करतो तो साधक. आणि दुसऱ्यासाठी स्वतःला कुठेही ऍडजस्ट करतो तो साधक. आणि दुसऱ्याला कळूनही देत नाही तो साधक. प्रेममय अवस्थेत साधना झाली तर त्या साधनेला अर्थ असतो. साधना म्हणजे जप करा, पूजा करा नाही. बाबा सत्य नित्य उभे आहेत माझ्या दरबारात, माझ्या घरात.
आपण सर्वस्व बाबांना वाहतो म्हणजे काय करतो? काय करता तुम्ही सर्वस्व बाबांना वाहतो म्हणजे? तुमचे विचार, तुमचा अहंकार देता, तुमची जीवनाची पद्धत वाहता. काय देता तुम्ही बाबांना? स्वतःतले दोष, स्वतःचा मोठेपणा. बाबांच्या दरबारात मी नित्य आहे आणि त्याचं सतत माझ्यावर लक्ष आहे, असं जेव्हा तुमची साधना करायला लागाल, तेव्हा तुम्हाला किती यातना होतील ते कळत. तेव्हा तुम्हाला कळेल साधना नुसती नावापुरती नाही, प्रचंड यातना आहेत त्याच्यात. एखादे खेळे टोचावे ना, तशा प्रत्येक गोष्टीला बाबा उठवतात. उठ, हे कर, ते कर. एखाद्याला अपशब्द बोलता येत नाही, एखाद्याकडून अपशब्द ऐकता येत नाही, म्हणजे अतिशय अलर्ट, जागृत. प्रत्येक व्यवहार व्यवस्थित होतं, प्रत्येक काम व्यवस्थित होतं. चादरीची घडी जरी चुकीची मांडली तरी तो उभा राहतो. हे काय? इतका तो तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफिअर करतो. टोटल. म्हणजे मी तर म्हणेन, साधक जर स्त्री असेल ना, तर ती खऱ्या अर्थाने जेवण सुंदर करेल. कारण बाबांना जेवण द्यायचंय, मग ते कांदा सुंदरच कापला गेला पाहिजे. साधना वेगळी आणि जेवण वेगळं असं नाहीये. ते भांड सुंदरच घासलं गेलं पाहिजे. बाबांना चालायचं नाही. ती लादी व्यवस्थितच पुसली, आज पुसली गेली नाही असं नाही. आज कामवाली आली नाही म्हणून काम तशीच बेसिनमध्ये पडलीत असं नाही. कामवाली आली नाही, मी जेवण करू शकत नाही, काम असं नाही. नाही आली, मला उभं राहायला पाहिजे. नाही तर कसले साधक? लोकांची गंमत अशी की स्वतःच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जिम लावतात आणि घरात कामाला सगळ्या बाया ठेवतात. अरे घरातली आपली कामं हीच एक जिम्नॅशियम आहे. कारण तुमचं अस्तित्व घरात फिरणं कानाकोपऱ्यात गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूला समर्पून राहा. कुठेही काही कमी पडणार नाही, कुठेही घाबरायची गरज. एखादा प्रसंग आला तुमच्या जीवनात, स्थिर राहा. आता ह्यातनं बाबा मला कसे बाहेर काढतील ह्याची गंमत पहा. तुमच्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करा. त्यासाठी काही गिल्ट ठेवू, कारण तुमचा प्रसंग आल्यावर तुमचं मन डिस्टर्ब होणार आहे. कारण तुमच्या मनावर संस्कार करताय, तुम्ही संस्कारित नाही झालात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं मनावर दडपण येणार आहे. ते दडपण येऊ द्या, ते आल्यामुळे काळजी करायचं कारण नाही. पण ह्यातनं बाबा मला कशी सोडवतील? कारण त्या प्रसंगाच्या वेळेला बाबा आठवत नाहीत, कारण प्रचंड दडपण येतं. पण तो प्रसंग होऊन गेल्यावर कळतं, अरे हा प्रसंग आपल्यावर येऊन गेला. तेव्हा कळतं त्याची जादू किती मोठी होती. त्याने सहज मला तरुण नेलं. स्थिर राहा, पूर्ण विश्वासात राहा, प्रेममय अवस्थेत राहा. एकही सेकंद बाबांना विसरता कामा नाही, तर तो साधन. हा प्रयत्न करायचा आहे का? स्थापन करा बाबांना आपल्या घरात, आपल्या हृदयात. बघा चूक करायची हिंमत होते का? बघा दुसऱ्याबद्दल वाईट बोलू शकता का? बघा खोटं बोलू शकता का? हिंमत करा. काही काही लोक इतकं धादांत खोटं बोलतात आणि साधक असण्याची बतावणी करतात. नुसती पुस्तकं वाचतात, जप करतात, पण वृत्ती नाही बदलली. पैसा सुटत नाही, गरज पडली तर. आणि सगळे पैसे काउंट करत राहतात, पै न पै मोजत राहतात. एवढे गेले, एवढे आले. अरे तुझा व्यवहार संपला, काम संपलं. तुला देवाने व्यवहारासाठी पैसे दिलेत.
त्या पैशासाठी काटून काटून जगू नकोस. म्हणजे तू त्या पैशात इतका गुंतू नकोस की बाबा विसरशील, म्हणून गुंतू नकोस. व्यवहार कर, पण इतकाही तो व्यवहार स्वतःच्या स्वार्थाचा करू नकोस की बाबा सुटतील हातात. बाबा सुटतील असं एकही काम हातात न होता कामा नये अशी प्रार्थना कर. सद्गुरू सुटेल असं कुठलाही काम आपल्याकडून होणार नाही याची शपथ व्हावी लागते 10 वेळा. बा मला माफ करा हो. प्रयत्न करा. साधना वाटते तेवढी सोपी. बऱ्याच लोकांना बाबांनी सगळं करायचं, बाबांनीच. अरे तू काय करायचं, सगळं तू करायचं. बाबा फक्त मागे उभे आहेत तुला शक्ती भरणा करायला. बऱ्याचशा लोकांना वाटतं बाबांनी हे करायचं, बाबांनी ते करायचं, बाबांनी वेळ काढायचा. अरे एका सेकंदात स्मरण केल्यावर जर तो प्रकटतो, तुम्ही का वेळ काढत नाही मग तुमच्या स्वतःसाठी? तुम्ही का मागे राहता? असे बाबा प्राप्त होत नाही. आणि बाह्य देहाची काय एवढी आवड असावी? अंतरात तो नित्य स्थिर आहे, तुझ्या घरात तो नित्य स्थिर आहे. बाह्य देहावर काय आहे? फक्त ज्योत तीच आहे. शरीराचं कवर वेगळं होतं. आज हे उद्या दुसरं असेल. त्याने काहीच फरक, खऱ्या साधकाला काहीच फरक पडता कामा नये. बऱ्याचशा लोकांचे बाबा गेल्यामुळे दरवाजे बंद होतात. सद्गुरू गेले दरवाजे, असं नाही होत. खऱ्या साधकाचं त्याचा दरवाजा अधिक तेजाने उघडतो. तो साधक. बऱ्याचशा साधकांना असं असते, बाबा असे करायचे, बाबा तसे करायचे, बाबाने असं केलं, बाबाने. अरे तू काय केलंस? बाबांना दिव्य मानतोस ना, मग ते हयात असताना तू काय केलंस? मग तुझा हृदयाचा दरवाजा का नाही उघडला? तेव्हा शहाण्या माणसा, अजूनही जागा हो.